विनाशाशी जर का असेच आमचे नाते जुळले असते तर आम्ही आमच्या घरात साप देखील पाळले असते. विनाशाशी जर असेच आमचे नाते जुळले असते तर आम्ही आमच्या घरात साप देखील पाळले असते. चुकून आमची ओळख थोडी संवेदनाशी झाली, चुकून आमची ओळख थोडी संवेदनाशी झाली, नाही तर कालच्या लाठीचार्ज करणाऱ्याला आणि या बीजेपी सरकारला आम्ही घरात घुसून जाईल. अरे जय 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 भीम! अरे जय 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 भीम! काय गुन्हा होता काल जे शांततेप्रिय आंदोलन चालू होतं गेल्या एक महिन्यापासून शांततेप्रिय आंदोलन चालू होतं. त्याच्यात माझा भाऊ होता, कोणाचा मुलगा होता, कोणाची बहीण होती, कोणाची ताई होती. आज हे म्हणताय बेटी बचाव बेटी पढाव. अरे त्याच लेकीबाईच्या छाताडावर तुम्ही लाथ मारताय, त्याच लेकीबाईचे तुम्ही कपडे फाडताय. तुम्हाला लाजा वाटली पाहिजे, लाजा. मला एक सांगायचं आहे, जर का शांततेप्रिय आंदोलन चालू असताना तिथं दगडाची गाडी आली कुठून? लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना नेम प्लेट नाहीये, तिथं बॅच प्लेट नाहीये. तुम्ही ते विचारायला नको का? एक सर्वसामान्य माणूस विचारायला गेला तर त्याला लाठीचार्ज करताय. तुम्हाला लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले, मी मान्य करतो तुम्हाला दिले, पण लाठीचार्ज करताना तुम्हाला डोक्यात मारायचा कोणी आदेश दिलाय? तुमच्या काठ्यांना खिळे कुठून आले? लाठीचार्ज करताना तुम्हाला अंगावर जी वर्दी आहे ते सिव्हिलमध्ये तुम्ही कसे काय आले? प्रत्येक प्रश्न भारत विचारतोय, प्रत्येक प्रश्न इथला सरकारला सामान्य विद्यार्थी विचारतोय. आज विद्यार्थ्यांवर अत्याचार होत आहे. अरे तुमच्यापेक्षा तर इंग्रज बरे. 17 दिवसाचं आंदोलन नेहरूंनी केलं. 17 दिवसाच्या आंदोलनाला तिथलं इंग्रज सरकार भेटायला गेलं. तुमच्या